दरम्यान अशोक खरात आणि रुपाली चाकणकर प्रकरणावरती सुनील तटकरे यांनी काय म्हटलंय तेही पाहूयात. तुमची ओळख कशी झाली खरातांशी? तुमचे काय संबंध होते? एक असं आहे की अनेक राजकीय पक्षांतील नेते त्यांच्यासोबतचे त्यांचे फोटोही आले, म्हणजे सर्वच राजकीय पक्षांचे. मी कोणाची नावं घेऊ, माझंही आहे, मी नाही कुठं म्हटलं. कोणाशी ओळख असणं किंवा कोणाच्या कुठल्या कार्यक्रमाला जाणं याचा अर्थ ती व्यक्ती विकृतपणाने काय करते आहे हे माहीतच नसतं ना. आता इतके हजार लोक ज्या वेळेला वेगवेगळ्या कारणाने त्या ठिकाणी गेलेत, काही त्यांच्या लग्न विवाहाला किंवा कुठल्या समारंभाला सुद्धा गेले असतील, काही मंदिरामध्ये सुद्धा जातात. आता आपण सगळेजण भक्त असतो, तर अनेक वेळेला मंदिरामध्ये सुद्धा जात असतं. याचा अर्थ त्यांच्या त्या अत्यंत घृणास्पद कृत्यात कोण सहभागी आहे असं म्हणणं म्हणजे त्या प्रत्येकावरती अन्याय होईल. तपासामध्ये येईल ना कोणाचा काय संबंध असेल तर तो यावा लवकर. ज्याचा फोटो आहे त्याला तुम्ही ओळखतात असं सुद्धा नाही. इथे ओळखणं असं कोण नाकारत नाही, पण ओळख असणं याचा अर्थ त्यांच्या कृत्यात, घाणेरड्या कृत्यात सहभागी असणं संबंधच नाही. तरी कोणाच्या मनात शंका असेल तर ती SI तपास निपक्षपातीने करते आहे. येऊ द्या ते लवकर. रुपाली चाकणकरांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाली त्यावेळेला एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता. महिला आयोगाचा अध्यक्ष सुद्धा झाल्या त्यावेळेला त्या उद्धवजींचं सरकार असताना झाल्यानंतर पुन्हा मुदतवाढ मिळाली. माझ्या सांगण्याचा मतितार्थ काय की त्यावेळेला जे काही वाटप झालं त्याच्यातला काही भाग कंटिन्यूड झाला. आता इतर महामंडळ जे आहेत त्या संदर्भामध्ये एक समन्वय समिती नेमली गेलेली आहे. रिक्त झालेलं पद कोणा पक्षाकडे, आज तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे, ते राहावं असं वहिनींचा आणि पक्षाचा अध्यक्ष राहील. कोणाची निवड करायचं ते पक्ष किंवा वहिनी ठरवतील, तो भाग वेगळा आला. पण महामंडळाचं वाटप, कारण आम्ही पण म्हणजे तुमचा आग्रह राहील की हे पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे असावं. एकच मिनिट ना, सत्तेमध्ये संख्याबळ आहे. भारतीय जनता पक्षाचं 134 आहे, शिवसेनेचं 59 आहे, राष्ट्रवादीचं 41 आहे. महामंडळाच्या रचनेमध्ये किती संख्येने टक्केवारीने भाजप राहील, किती संख्येने शिवसेना राहील, किती संख्येने राष्ट्रवादी राहील याचं एक ढोबळ आम्ही स्वरूप ठरवलेलं आहे. त्यानंतर मग महामंडळाचं वाटप करताना सुद्धा कसं राहील हेही ठरवलेलं आहे. हे महामंडळ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होतंच, तसं काही महामंडळ आज भारतीय जनता पक्षाकडे आहेत, काही महामंडळ आज शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडे आहेत, ती तिथंच आहेत. आता हे रिक्त झालंय या कारणामुळे, तर त्याच्यामुळे ते बसून त्यातला निर्णय त्या ठिकाणी होईल. म्हणजे अजून तो निर्णय व्हायचा आहे. तुमची खराची ओळख कशी झाली आठवते का? झाली, आता मला ते आता आठवत नाही, झाली ना, 1-2दा झाली. त्यांच्याकडे लग्नालाही गेलो होतो, तो भाग वेगळा आलाय. कसं आहे की भाज्यासहित अनेकांच्या भेटी झाल्यात किंवा लग्न विवाहाल तर प्रचंड प्रमाणावरती गर्दी होती. पण याचा अर्थ ते काय कृत्य करत होते, मग तसं माहिती असतं तर प्रत्येक जण केव्हा सावध झाला असताना. पोलिसांनी त्याची योग्य ती नोंद गांभीर्याने घेत अगदी ज्या दिशेने तपास करणं आवश्यक आहे त्या दिशेने तपास सुरू आहे. कधी तुम्हाला त्यांनी पूजा अर्चा काही करायला सांगितलं का? नाही, मला कधी सांगितलं नाही. मी भाविक आहे, श्रद्धाळू आहे, पण अंधश्रद्धाळू नक्की नाही. रुपाली चाकणकरांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाली त्यावेळेला एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता. महिला आयोगाचा अध्यक्ष सुद्धा झाल्या त्यावेळेला त्या उद्धवजींचं सरकार असताना झाल्यानंतर पुन्हा मुदतवाढ मिळाली. माझ्या सांगण्याचा मतितार्थ काय की त्यावेळेला जे काही वाटप झालं त्याच्यातला काही भाग कंटिन्यूड झाला. आता इतर महामंडळ जे आहेत त्या संदर्भामध्ये एक समन्वय समिती नेमली गेलेली आहे. रिक्त झालेलं पद कोणा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.